राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. उन्हाळी सुट्टी संपल्याने आजपासून राज्यातील शाळा सुरू. दिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये वाद सुरूच. विविध मागण्यासाठी 17 जून रोजी ऑटो रिक्षा चालकांचा बंद. बेलोली तालुक्यात पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. बोळेगावचा सुरेश रासुलवार इतर मागासवर्गीयातून बिलोली तालुक्यातून 10वी परीक्षेत प्रथम. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भरमसाठ वाढविलेल्या प्रवेश शुल्काबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एल्गार. कुंडलवाडीत बनावट बीटी कापूस जप्त. आता बातमीपत्र विस्ताराने. उन्हाळ्याची सुट्टी संपल्याने आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा आरंभ आज झाला असून त्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे. राज्यातल्या काही शाळांमध्ये प्रवेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडेच्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळेत ते उपस्थित राहिले आहेत. तसंच महापालिकेच्या सुमारे 450 शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विनोद तावडे हे संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. शुभ प्रभात मुलांनो, आज शाळेचा पहिला दिवस. अनेक विद्यार्थी उत्साही तर काही मात्र थोडेसे आळसावलेले. हे नव्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद सुरूच आहे. आता निमित्त आहे ते दिल्लीच्या गृह सचिवाचं. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी नियुक्त केलेले गृह सचिव धरमपाल यांनी आपलं कार्यालय खाली करायचे आदेश देण्याचा विचार दिल्ली सरकार करतंय. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी या आशयाचं पत्र लिहिलंय. ते उद्या पाल यांना पाठवलं जाऊ शकतं. पण मी गृह सचिव म्हणून काम करत राहणार आणि कार्यालय सोडणार नाही, असा पवित्रा पाल यांनी घेतलाय. काही दिवसापूर्वीच दिल्ली सरकारनं पाल यांची हकालपट्टी केली आहे. दिल्ली अँटी करप्शनच्या अध्यक्षपदी MK मीना यांच्या नावाची अधिसूचना काढल्याबद्दल त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. ऑटो चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 17 जून रोजी विविध मागण्यासाठी एक दिवसीय ऑटो बंद ठेवण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑटो चालक मालक संयुक्त कृती समिती विविध मागण्यासाठी आक्रमक झाली असून अवैध प्रवासी वाहतूक व इतर खासगी टुरिस्ट कंपन्यांकडून होणारी अनधिकृत त्वरित बंद करावी. ऑटो रिक्षा चालक मालकासाठी सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना, पेन्शन योजना, वैद्यकीय विमा योजना इत्यादी सुविधा विनाविलंब लागू करावा. ऑटो रिक्षा चालक मालकांना भाडेपत्रात वाढ करून देणाऱ्या हाकीम समितीचा अहवाल रद्द करण्याबाबत सरकारने केलेली घोषणा त्वरित मागे घ्यावी. नूतनीकरण न केलेल्या परवान्याला नूतनीकरणासाठी मुदतवाढ देऊन जाचक रद्द कराव्यात व दंड कमी करावा. अशा विविध मागण्यासाठी या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील 17 ऑटो संघटना एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून आमचा न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 17 जून रोज एक दिवस शहरातील ऑटो बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता संघटना व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बंद व धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, MA रहमान, वैजनाथ देशमुख, मिर्झा नवाब बेग, नारायण पांडे, बालाजी कोकरे, विनोद वंजारे आदींनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मृग नक्षत्राच्या आरंभापूर्वीच बिलोली तालुक्यातील शेतकरी जमिनीच्या पेरणीपूर्व मशागती जवळपास पूर्ण केल्या असून केवळ पावसाच्या प्रतीक्षेत बसले आहेत। तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे। मृग नक्षत्राचा आरंभ होऊन 1 आठवडा पूर्ण झाला असून दरम्यान एकही पेरणी योग्य पाऊस झाला नाही। गत 2 वर्षापासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरलेली बियाणे उगवलेलीच नाहीत। गत वर्षी तर कहरच झाला। दोनही मोसमे हातची गेल्याने शेतकरी हवालदिन झाला होता। यंदाही मोठ्या अपेक्षेने बळीराजा सर्व मशागतीची कामे आटोपली असून मुख्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। बी बियाणे खते खरेदी करण्यात तालुक्यातील शेतकरी व्यस्त आहे। निसर्गाची अवकृपा व त्यातून शेतकऱ्यांनी स्वीकारलेली आत्महत्याचे सत्र या दुहेरी आव्हानास नाउमेद न होता सामोरे जावे लागणार असून बिलोली तालुक्यातील गतवर्षी 15हून अधिक शेतकऱ्यांनी नापिकीमुळे आत्महत्या केली होती। निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता बिलोली तालुक्यातील शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाच्या सरी बरसताच खरीपाच्या पेरण्या प्रारंभ होतील असा बेत मनात आखून तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे। 10वी शालांत परीक्षेत सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचा सुरेश विठ्ठल रासुलवार हा 91.20% घेऊन ओबीसी प्रवर्गातून बिलोली तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे। बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी असणारा सुरेश रासुलवार या विद्यार्थ्याने 10वीच्या शालांत परीक्षेत स्वकर्तृत्वाने हे यश गाठले असून तो विठ्ठल रामुलू रासुलवार या अल्पभूधारक शेतकऱ्याचा तो मुलगा आहे। घरची जेमतेम परिस्थिती व कुठल्याही शैक्षणिक वारसा आणि वलय नसताना सुरेश माने नुकत्याच लागलेल्या शाळांत परीक्षेतील निकालात 500 गुणांपैकी 456 एवढे गुण मिळवले आहेत। त्याच्या गुणांची टक्केवारी 91.20% इतकी असून तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला बोळेगाव सारख्या ग्रामीण भागातून हे यश मिळवले इतरांसमोर आदर्शवत ठरला आहे। शैक्षणिक उपक्रमात सातत्याने अग्रेसर ठरलेल्या सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथून सुरेश रासुलवार याने हे यश मिळवले आहे। सुरेश रासुलवार याच्या यशाबद्दल बेळेगावचे माजी सरपंच धोंडीबा सिरगिरे, व्यंकट सिरगिरे, मारुती पिनलवाड, राजू पंगेवार आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे, अशी माहिती आमच्या बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा व प्रवेश शुल्कासह विविध सुविधांच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याचे कारस्थान आखले आहे। या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एल्गार उगारला असून आज राज्यातील ITI महाविद्यालय बंदची हाक दिली आहे। देशाच्या औद्योगिक विकासासाठी एक कुशल कारागीर म्हणून आपले योगदान देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत। या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा घालण्याचे काम 14 मे व 15 मे 2015च्या परिपत्रकानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा व प्रवेश शुल्कासह विविध सुविधांच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याचे कारस्थान आखले आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मुळातच आर्थिक दुर्बल मागासवर्गातील कामगार, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील असल्याने उदरनिर्वाहासाठी ITI चे शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत असतात। सध्या महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असतानाही शासनाने केलेल्या फीस वाढीमुळे शासकीय व खाजगी संस्थेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशातून पैसा काढून घेण्याच्या शासनाने मुक्त परवानाच दिला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। एकीकडे शासन शिक्षणावर खर्च करण्यासाठी तिजोरीत पैसा नाही म्हणते, तर दुसरीकडे देशातील मोठमोठ्या उद्योगपतींना सवलतीची खैरात वाटत आहे। या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एल्गार उगारला आहे। दरम्यान शासनाने ITIच्या प्रवेश व शिक्षण शुल्कात वाढ म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशीच आहे। नुकत्याच सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र प्रवेश कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील ITI महाविद्यालय बंद करण्याची घोषणा प्रदेश मंत्री विवेकानंद उजळणकर यांनी दिली आहे। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ITI सारख्या अभ्यासक्रमात भरमसाठ केलेली वाढ महाराष्ट्रातील कौशल्य आधारित शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाचे स्वप्न बघणाऱ्या हजारो गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे। अशा प्रकारच्या शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र निषेध करीत आज 15 जून रोजी सर्व ITI महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहे। यात ITIत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महानगर मंत्री राहुल साखरे, श्रीकांत लोठे यांनी केले आहे। शेतकऱ्याच्या आलेल्या तक्रारी आणि बियाणाबद्दल संशय आल्याने बिलोली येथील कृषी अधिकारी सुनील इढवळे
यांनी शेतकरी सेवा केंद्र कुंडलवाडी या बी बियाणे विक्री दुकानावर तपासणीसाठी धाड टाकली। यावेळी तपासणी दरम्यान बीटी कापूस बियाण्याचे 8 बॅग अंदाजित किंमत 6,640 हे बनावट असल्याचे आढळून आले। तसेच हा बियाणांचा साठा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे बिलोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील इडोळे यांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। मुंबई आठवड्याची सुरुवात जोरदार पावसाने। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 10 पैशांनी घसरला। मेक ऑफ डेव्हलपमेंट इंडिया म्हणजे मोदी, व्यंकय्या नायडू। अर्धापूर येथे आज अहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन। नाशिक पुणे सीप्लेन उड्डाणाचा खराब हवामानामुळे उद्घाटन लांबणीवर। निधन वार्ता। संजय शेट्टी, दशरथ टोपे, संभाजी हटकर, विष्णुदास मोरे। आजचे वाढदिवस। चैतन्य उल्लीगडे, प्रांजल सांडुळे, श्रीनिवास हजारे, नानासाहेब पवार, रामदास मुंडे, बालासाहेब देवकरे, जगदीश लांडगे, रामप्रसाद बोराडे, मनीष श्याम, प्राची राठी, प्रेम साबू या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचे सुविचार। आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या इच्छेचं देखील तसंच असतं। माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, शक्य तेवढे तारे मोजून समाधानी व्हावं, आयुष्य जास्त सुंदर होईल। स्वप्नील जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। उन्हाळी सुट्टी संपल्याने आजपासून राज्यातील शाळा सुरू। दिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये वाद सुरूच। विविध मागण्यासाठी 17 जून रोजी ऑटो रिक्षा चालकांचा बंद। बिलोली तालुक्यात पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। बोळेगावचा सुरेश रासुलवार इतर मागासवर्गीयातून बिलोली तालुक्यातून 10वी परीक्षेत प्रथम। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भरमसाठ वाढविलेल्या प्रवेश शुल्काबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एल्गार। कुंडलवाडीत बनावट बीटी कापूस जप्त। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।